परीक्षित म्हणतो, या इतक्या कथा, इतक्या त्यांची ती संगती, हे सगळं अगाध ज्ञान आहे आणि हे न कळण्यासारखंच आहे. तेव्हा आता पुन्हा मला तुम्ही पुढची कथा समजावून सांगा. आणि आता पुढची कथा समजावून सांगायला सुरुवात केली, ती म्हणजे मांधाताची कथा. मांधाता नावाचा राजा होता. युवश्वान नावाचा एक राजा आहे. गृहस्थाश्रमी आहे, पण उदरी काही संतान नाही. चौकशी केली काय करायचं, आणि ह्याचे जे सल्लागार होते, जे कोणी विप्र होते, त्यांनी सांगितलं पुत्र काम इष्टी यज्ञ करा. आणि म्हणून यांनी पुत्र काम इष्टी यज्ञ केलं. आता हे यज्ञ हे काय एक एक दिवस चालायचे नाहीत. पूर्वीच्या काळी हे यज्ञ 3 दिवस 4 दिवस 5 दिवस असे चालायचे. असे ते 5-5 6-6 दिवस चाललेले ते यज्ञ. तर ऋत्विज आलेले होते, यज्ञ चालू होता. आणि ते यज्ञाचं सगळं चालू असलेले ऋत्विज माध्यान्हाची काळ झाले. एक दिवस त्या सगळ्या जे विप्र होते त्यांनी माध्यान्हाचं भोजन केलं आणि काही वामकुक्षी घ्यावी, विश्रांती घ्यावी, आणि त्यानंतर पुन्हा तो यज्ञ चालू ठेवावा, यज्ञ कर्म चालू ठेवावा, असं चालू होतं. ते आराम करायला गेले. त्याच वेळेला राजा जो हा युवश्वान तो कुठे आलाय, तर तो त्या यज्ञवेदीपाशी आला. तहान लागली आणि म्हणून इकडे तिकडे बघतोय की कुठे मला पाणी मिळेल का. आणि म्हणून पाणी बघितलं त्यांनी आणि ते पाणी त्यांनी ग्रहण केलं. ते जल कोणतं होतं, तर त्या ऋषींनी, त्या ऋत्विजांनी राजाच्या पत्नीसाठी अपत्य व्हावं म्हणून अभिमंत्रित करून ठेवलेलं ते जल होतं, जे राणीसाठी ठेवलेलं होतं. ते कोणी ग्रहण केलं, या युवश्वान राजाने ग्रहण केलं. आता ते ग्रहण केल्यानंतर त्या अभिमंत्रित असलेल्या जलाचा परिणाम जो व्हायचा तो झाला. राजाच्या उदरामध्ये गर्भ वाढायला. आता तो गर्भ राजाच्या उदरात वाढल्यानंतर बाहेर येण्याची सोय काय, विधात्याने केलेलीच नाही तिथे. कळलं इंद्राला, काय करायचं त्याचं. यथावकाश इंद्र तिथे आलेला आहे. इंद्राने त्याची कूस फाडलेली आहे आणि फाडून तो पुत्र जो आहे तो बाहेर काढला. आता पुत्र झालेला कोणता, तर तो पुरुषाला आहे. तिथे स्तनामध्ये दुधाची पण सोय नाही. ती काय जगन्माता नाही. जिथे स्तनामध्ये दुधाची सोय आहे ती जगन्माता आहे, आपण काल पाहिलं. आता इथे जगन्माता नाही, काही नाही, या बालकाची सोय काय. आणि मग आता इंद्राने ठरवलं. इंद्राने आपली तर्जनी त्याच्या मुखामध्ये दिली आणि इंद्र म्हणतोय साक्षात अमृताचं पान त्याला करवलं. पण इंद्राजवळ अमृत स्वर्गामध्ये दुसरं काय. आणि म्हणून तो म्हणतोय हा मांधाता मलाच धारण करेल. आणि म्हणून इंद्राने आपली तर्जनी त्याच्या मुखामध्ये दिली, मानधाता, आणि म्हणून त्याचं नाव मानधाताच पडलं. असा हा मानधाता यथावकाशा मोठा झाला. बिंदुमती नावाच्या एका कन्येशी याचा विवाह झाला आणि यांना 3 पुत्र झाले. आता या 3 पुत्रांची कथा, त्याच्यासाठीही कथा येते. आणि हे 3 पुत्र म्हणजे कोणते होते, एक म्हणजे पुरुकुत्स आहे, दुसरा म्हणजे अमरीश, आणि कनिष्ठ पुत्र म्हणजे योगी मुचुकुंद. मुचुकुंद योगींची जी कथा येते ते भगवान गोपालकृष्णांच्या लीलांमध्ये येते. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.